सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड, कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. नाही, मला मुळात खरं तर आज पहिल्यांदाच मी महासभेत आलो होतो आणि ते माझ्यासोबत आज सोनम डोंगरेंचे पती करण डोंगरे आहेत. ज्या पद्धतीने प्रशासन आणि सत्ताधारी यांची मिलीभगत आज महासभेत प्रथमच दिसते आणि दोघंही आपल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी कसे शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि चुकांवर पांघरूण घालण्याचे प्रयत्न करत आहेत हे आज महासभेत संपूर्ण नवी मुंबईकरांना दिसलं असेल. जर निष्काळजीपणा झालेला नाही आहे तर सोनम डोंगरे या आमच्या भगिनीचा मृत्यू कशामुळे झाला याचं कुठलंही उत्तर दिलं गेलेलं नाही आहे. म्हणजे करण डोंगरे स्वतः सांगत आहेत की 3 तास सोनम डोंगरे यांना इन्फेक्शन झाल्यानंतर 3 तास त्यांच्यावर कुठलेही उपचार झाले नाही. आज महासभेत धडधडीत खोटं बोलण्यात आलं की आम्ही तात्काळ त्यांच्यावरती उपचार सुरू केले. बरं, जर आपल्याला कल्पना होती की उपचार आपल्या ऐरोली इथल्या हॉस्पिटलमध्ये होऊ शकत नाही कारण तिकडे ICU आणि व्हेंटिलेटर नाही आहे, आपण तात्काळ अर्ध्या तासात त्यांना NMC हॉस्पिटलमध्ये वाशीच्या का शिफ्ट केलेलं नाही आहे? तिथेसुद्धा अर्धा तास घालवला. ज्या रिचा मिश्रा हे आमची भगिनी वाचलेली आहे तिच्या पतीने हा निर्णय घेतला सोनम डोंगरे यांची परिस्थिती बघून की आम्ही फोर्टिजला शिफ्ट केलं पाहिजे. NMCने शिफ्ट केलेलं नाही. उपचार नीट झालेला नाही, निष्काळजीपणा झाला आहे. बरं, चौकशी समिती जी JJच्या डीनच्या अध्यक्षतेखाली नेमली त्यांनी CCTV पाहिलेत का सगळे? आता ज्या पद्धतीने करण डोंगरे म्हटले की अर्ध्या तासाच्या अंतरात 5 ते 6 औषधं दिली, ज्यात 2 ते 3 इंजेक्शन्स आहेत, बाकी औषधं आहेत. बरं, याच्यामध्ये रिचा मिश्रा ज्या आता जिवंत आहेत, रिचा मिश्रा यांचे पती सोनम डोंगरे यांचे करण डोंगरे हे पती, चौकशी समितीने यांना बोलून यांचीसुद्धा चौकशी केली का? यांचंसुद्धा स्टेटमेंट चौकशी समितीच्या अहवालात रेकॉर्ड झालं आहे का? अशी कुठलीही गोष्ट न होता प्रशासनाला वाचवण्यासाठी सत्ताधारी यांचा मिलाप आज महासभेत दिसला. हे दुर्दैव आहे की आम्ही तुमच्यावरती कुठलेही प्रयोग करू आणि सुद्धा आम्ही वाचू, मात्र लोक मेली तरी चालतील अशा पद्धतीचा निर्लज्जपणा प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आज नवी मुंबईत दिसतोय. आज सभागृहात असं म्हटलं गेलं सत्ताधाऱ्यांकडून की चुकीचं इंजेक्शन दिल्याचं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं आणि काय बघा, विषय मला वाटतं महासभेमध्ये ज्या संवेदनशील पद्धतीने सभागृह नेत्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी हाताळायला पाहिजे तर कुठेतरी पांघरून घालण्यासाठी नॅरेटिव्हचा विषय, फोटो सेशनचा विषय, जी गोष्ट जबाबदार म्हणून तुमच्याकडून झाली नाही. याच्या अगोदर 17 मार्चला सुद्धा प्रतीक्षा खांडेकरांचा मृत्यू झाला, त्याचा अहवाल अजून आलेला नाही. या अहवालाची मागणी आम्ही सातत्याने केली, याच्यावर आंदोलन केलं, पत्रकार परिषद घेतली, म्हणून कुठेतरी आज महासभेत विचारलं जाईल म्हणून आज काहीतरी फक्त छोट्या मोठ्या स्वरूपात प्राथमिक अहवाल आला आहे. मला वाटतं हे पूर्णपणे चुकांवरती पांघरून घालणं आणि सत्ताधारी आणि प्रशासन यांची मिलीभगत. पालिकेचा पोस्टमॉर्टम अहवाल आलेला आहे. आज महासभेमध्ये देखील विषय घेतलेला आहे. पालिकेने पूर्णपणे जबाबदारी नकारलेली आहे. तुमची काय भूमिका आहे? जो पण त्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे हा अहवाल पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांनी माझी याच्यामध्ये अजिबात सहमती नाही आहे. याच्यामध्ये काही ना काहीतरी हे आहेत, त्यामुळेच तो हा अहवाल त्यांनी चुकीचा माझं असं म्हणणं आहे. मला अजिबात असहमत आहे मला हा अहवाल. नेमकं काय चुकीचं काय वाटतं तुम्हाला? कसं काय झालेलं आहे ते सांगा. औषधं चुकीचे किंवा वेळेत काय तुम्हाला वाटतं? त्यांनी जे पण प्राथमिक अहवालमध्ये सांगितले की हायपर टेन्शन वगैरे होतं, टेन्शन वगैरे तर काहीच नव्हतं. एक अर्ध्या तासाआधी ती एकदम माझी माइंड फ्री एकदम माइंड फ्री औषध माझ्या औषध बोलली ती. तिने मला चाय आणि एक बिस्किट पण मागणी केली, मी तिला आणून दिलेलं सगळ्या ह्या गोष्टी. तर हायपर टेन्शन तर तिला नव्हतंच काही. यांनी काहीतरी आणि ठीक आहे काहीतरी समजा त्यांचं बोलता येते की हायपर टेन्शनमुळे वगैरे झालं. तर आता ज्यावेळेस पेशंट आपला घरी असतो आणि आपण दवाखान्यात त्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस मिनिमम 10 ते 15 मिनिटं लागतात घेऊन जायला. पण माझी वाईफ ही हॉस्पिटलमध्येच होती.
तर असं काय म्हणतं काही सिरियस नव्हतं, त्यांनी त्याच्यावर काहीतरी उपचार करायला पाहिजे होते, काहीतरी हे करायला पाहिजे होत्या. तर मग ते काहीच नव्हतं, त्यांनी उपचारच केले नाही. त्यांच्याकडे ICU पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. त्यांनी मला ऐरोलीवरनं का तिकडं मला शिफ्ट केलं तिकडं माझ्या वाईफला, की ICU नव्हतं म्हणून तिथे. ICUसाठीच त्यांनी तिकडे हे केलं. जर तिथं त्या जागी ICU असती किंवा काही तिला योग्य ट्रीटमेंट भेटली असती तर ती वाचली असती. आणि ज्यावेळेस त्यांनी ॲम्ब्युलन्समधनं माझ्या वाईफला वाशीला हे केलं तर त्या ॲम्ब्युलन्समध्ये काहीच नव्हतं. साधी ॲम्ब्युलन्स होती, व्हेंटिलेटर नव्हतं किंवा कशा प्रकारचे डॉक्टर एकदम हायवाले नव्हते किंवा त्याच्यासोबत नर्स वगैरे असते, ती काहीच नाही. नॉर्मल फक्त एकदम बसून ती चॅटवर बोलत होती आणि माझी वाईफला फक्त त्यांनी जाताना सलाईन पण नाही लावलं किंवा काहीच नाही. म्हणजे जी योग्य त्यांनी दिली पाहिजे ट्रीटमेंट त्यांनी दिलीच नाही. ॲम्ब्युलन्समध्ये पण नाही दिली. ॲम्ब्युलन्समध्ये किमान व्हेंटिलेटर पाहिजे होतं ना, व्हेंटिलेटर तिथं नाही तर तो एक 10-15 मिनटाचा गॅप म्हणजे त्यामध्ये पण काहीच नव्हतं. जो प्राथमिक अहवाल रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये बरीचशी औषधं दिलेली आहेत. ती औषधं पण त्यांनी पटापट दिलेली आहेत. काय म्हणाल त्याच्यात काही संशय वाटतं का? PMचा जो रिपोर्ट त्यांनी प्राथमिक अहवाल दिला आहे ना, त्याच्यामध्ये एक 28 मिनिटामध्ये त्यांनी सगळे 5चे इंजेक्शन दिलेले आहेत. मी माझ्या जवळच्या गायनिकॅनला पण डॉक्टरांशी मी विचारलं तर त्यांनी पण त्यांचं पण म्हणणं हेच आहे, 28 मिनिटामध्ये एवढे 5 इंजेक्शन देणे अशक्य आहे. कारण की मिनिमम प्रत्येक इंजेक्शनला 10 मिनटं तरी लागतात. ते ऑक्झॉप वगैरे करून ती बाटली फोडायला, सील वगैरे तिचं हे खोलून आतमध्ये पूर्ण इंजेक्शन हे करायला आणि पेशंटला द्यायला मिनिमम 10 मिनटं तरी लागतात प्रत्येक इंजेक्शनला. त्यांनी एवढे 5 इंजेक्शन फक्त 28 मिनिटाच्या अंतरामध्ये दिलेले आहेत. म्हणजे काहीतरी यांचं गरीब माणसाला कुठेतरी दाबण्याचाच प्रयत्न करतात हे लोक. गरीबाला न्याय मिळणं इथं अजिबात हे नाही आहे. महापौरसुद्धा डॉक्टरांची बाजू घेता येतं आणि हे पण चौकशी त्यांनी केली. चौकशी माझा एक त्यांनी काहीच पॉईंट नाही घेतलं. चौकशी म्हणजे काय असते, दोघांना पण विचारणं असतं ना. आपण कधी पण कुठे हे असतो, आपण कोर्टात पण केस केली जर भांडतोय त्याची पण घेतात आणि जो भांडतो त्याची पण दोन्ही बाजूची तक्रार घेतात. पण यांनी असं केलंच नाही. चौकशी यांनी फक्त डॉक्टरचीच घेतली. माझं काही स्टेटमेंटच नाही मला त्याच्यामध्ये की कसं काय झालं, काहीच नाही. त्यांना कुठली ॲलर्जी वगैरे होती का? त्यात डॉक्टरने असं सांगितलं की ॲलर्जी क्रियाशी झाली आहे. काहीच एलर्जी नव्हती. पूर्ण एकदम एलर्जी जर झाली असती ती बोलत हायपर टेन्शन तर मग इंजेक्शन दिलं त्यावेळेसच का ती बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. इंजेक्शन अगोदर का नाही झालं काहीच. इंजेक्शन ती 30 तारखेला पण त्यांनी दिलं तर बोलत आहेत ते, तर एक दिवसाचा पूर्ण गॅप होता. एक दिवसामध्ये तिला काय नाही, हायपर टेन्शनने तर माणूस असंच जातो ना, हार्ट अटॅक येऊन असंच हे होतो. इंजेक्शन दिलं त्यावेळेस कसं काय झाल्या या गोष्टी. नोकर भरती महापालिकेची होत आहे. या अर्थाने महापालिकेची नोकर भरती आणि परीक्षा जिल्हा महाराष्ट्रभर हे कुठेतरी अन्यायकारक आमच्या लोकांवरती आहे. आज या ठिकाणी संधी आमच्या लोकांना त्या ठिकाणी भेटली पाहिजे. तर कोणाला नोकरी त्या ठिकाणी हवी असेल तर नवी मुंबईत येऊन नोकरी एक्झाम वगैरे देईल. पण आपण स्वतःहून त्या ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी पूर्ण जिल्हाभर फिरतोय तर हे काय उचित त्या ठिकाणी. आणि आमची लोक त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहेत, त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये शंका उपस्थित होत आहेत. आणि या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेची जी काही एक्झाम असेल ती नवी मुंबईतच घ्यावी. आणि आम्ही नवीन सेवा भरती नियम त्या ठिकाणी आणतोय तर ती लागू करण्याच्या हिशोबाने जरी भरती केली तर तिचा परिणाम होणार नाही. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही तात्पुरती भरती करून घ्या आणि जेव्हा नवीन नियमावली होईल तेव्हा आपण रितसर भरती प्रक्रिया राबवूया. अशा प्रकारचा ठराव आम्ही सभागृहांनी सर्वानुमते त्या ठिकाणी पास केलेला आहे. त्यावरती आयुक्तांमध्ये काय अंमलबजावणी करतात ते बघूया. मोबाईल नंबर वगैरे असतील त्यांना लगेच मेसेज त्या ठिकाणी पुरवले जातील. आणि त्या ठिकाणी फॉर्ममध्येच सांगितलं की कुठल्याही कारणास्तव परीक्षा वगैरे याआधी देखील अशी परीक्षा रद्द करण्याच्या घटना त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळे हे काय नवीन नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारचं आम्ही जर आमच्या नवी मुंबईच्या लोकांचं इंटरेस्ट त्या ठिकाणी साध्य केला नाही तर त्या ठिकाणी आम्ही सभागृहात येऊन काय फायदा. नोकरीवरती सर्वप्रथम अधिकार हा नवी मुंबईत राहणाऱ्या लोकांचा असला पाहिजे अशा प्रकारचं मत आमचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही त्या लोकांना कसं न्याय भेटेल त्या दृष्टीने आम्ही निर्णय घेऊ. त्यासाठीच करण्यात आले कारण की जुनियर इंजिनियर काही आपले इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, डॉक्टर्स आहेत, आपण किती पास आउट झालेले आहेत. तर आज या ठिकाणी त्यांना संधी नाही भेटली तर ते राहतात, त्या ठिकाणी नोकरीवरती त्यांचा अधिकार असणे साहजिकच आहे. त्यांना कसं एक दिवस अगोदर आहे त्यांना त्या ठिकाणी अनुकूल नव्हतं कारण की एक दिवस अगोदर कसं करायचं आता त्यांना कठीण त्या ठिकाणी जाऊ शकतं. आयुक्त साहेब करतील असं वाटतं मला. तुम्ही म्हटलं की सगळी जबाबदारी सभागृह घेईल, प्रशासनाने याचं टेन्शन घेऊ नये. कारण त्या बाबतीत कोर्टात जबाब देण्यासाठी बोललो. त्या ठिकाणी बोललो की काही आलं तर आम्ही सभागृहाची हा धोरण त्या ठिकाणी त्यामुळे आयुक्तांवरती काय त्या ठिकाणी कुठला टप्पा ते घेत नाही. सर, उद्यानाच्या मेंटेनन्सच्या बाबतीत
उद्यानाचा मेंटेनन्स हा एक गहन विषय नेहमी क्षेत्रात आहे. आम्ही आता या शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने, उद्यानाच्या देखभालीच्या दृष्टीने सर्वकष असा विषय धोरण आम्ही तयार करतोय आणि येणाऱ्या सभेमध्ये आम्ही तो धोरण सभागृहापुढे सादर करणार आहोत. त्या माध्यमातून आपल्या नवी मुंबई शहर भारतातलं नंबर 1चं स्वच्छ शहर, फक्त नंबरमध्ये नाही, तुम्ही आम्ही सर्व प्रत्येक नागरिक बोलू शकेल की हा आमचं शहर खरंच स्वच्छ आहे. अशा धर्तीवर आमचे गार्डन खरंच चांगले आहेत. अशा बाबींवरती जाऊन आम्ही तशा प्रकारचं धोरण राबवण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच आता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जातो तेव्हा त्या पेशंटला पूर्णपणे रिकवर होऊन परत घरी जावं असाच प्रत्येक डॉक्टरचा इच्छा असते. आणि सोनम डोंगरे ह्या 8व्या महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत्या. 24 तास आधी सेम इंजेक्शन त्यांना दिलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता झाला. 24 तासानंतर जे इंजेक्शन दिलं गेलं त्याच्यामध्ये इंजेक्शनचा म्हणजे जो अहवाल आलेला आहे जो अहवाल आहे तो सांगतोय की ते इंजेक्शन काही प्रॉब्लेमॅटिक नाही आहे किंवा ज्या पद्धतीने ट्रीटमेंट त्या डॉक्टरांनी दिलेली आहे ती पण प्रोटोकॉलप्रमाणे दिलेले आहे. इंजेक्शन दिल्यानंतर बऱ्याच वेळा त्या इंजेक्शननंतर BP लो होतं, महिला कोलॅप्स होते आणि मग तिच्या रिकव्हरीसाठी 4 इंजेक्शन जे कॉम्बिनेशन लाईफ सेव्हिंग म्हणून दिलं जातं ते त्या महिलेला दिलं गेलं. ते इंजेक्शन दिल्यानंतर जेव्हा त्यांना म्हणजे जसं आपण एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवतो ऑक्सिजनसाठी, त्यांना ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना ओमेट झालं आणि त्यांनी ते ओमेट ॲक्च्युली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं. ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेलं. त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिवेट झाले त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे. याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे. ॲक्च्युली ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की मेडिसिन चुकीचे होते किंवा औषधोपचार चुकीच्या पद्धतीने झाला तर हे कुठेतरी चुकीचं आहे. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामासोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.